नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये एक से बढ़कर एक धमाकेदार व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की सावलीने घरातल्यांसमोर राजकुमारचं सत्यही सांगितलेलं असतं, पण किती चतुराईने राजकुमारने त्या सत्यावरती पडदा टाकलेला आहे आणि मीच कसा खरा आहे, मीच कसं योग्य आहे हे त्याने घरातल्यांना पटवून दिलेलं आहे. आणि एवढा कांगावा करून एवढं त्याने तिलोत्तमाने त्याला सांगितलं होतं, तू माझी शपथ घे, तरी पण त्याने एवढा मोठा कांगावा करून घरामध्ये सगळ्यांना हे पटवून दिलेलं आहे की मी बरोबर आहे आणि ती माझी क्लायंट होती आणि क्लायंटला हे असे गिफ्ट दिले तर चालत असतात. आणि सावलीलासुद्धा त्याने ही गावंढळ आहे, हिला काय माहीत आपल्या इथे काय चालतं, आपल्या बिझनेसमध्ये काय चालतं, असं सावलीलाच दोष देऊन सावलीवरती सगळं फोडून तो मोकळा झालेला असतो. पण सावलीला मात्र गिल्टी वाटायला लागतं की श्रीमंत लोकांमध्ये असं क्लायंटला गिफ्ट देणं, मिठी मारणं हे सगळं कॉमन आहे म्हणून. कारण सारंगनेसुद्धा तिला समजून सांगितलेलं असतं. त्यानंतर आपण बघतो की सावली खूप अपसेट होते, पण अमृता तिला समजून सांगते की असं काही तू मनाला लावून घेऊ नकोस, कारण की तू जे काही आहे ना ते माझ्या भल्यासाठीच केलेलं आहेस. मला दुःख पोचावं म्हणून तू काहीही केलेलं नाही आहेस सावली. आणि त्यामुळे सावलीला ती सांगते, तू जास्त विचार करू नको. तुझ्या चेहऱ्यावरती हा जो विचार आहे तो चांगला दिसत नाही. तू जेवढी हसत असतेस, आनंदी असतेस, तेवढाच तुझा चेहरा हा चांगला मला दिसत असतो. आणि त्यानंतर तिच्या त्या बोलण्यावरून सावलीलासुद्धा खूप आनंद होतो. त्यानंतर आपण इकडे सांगतो की आता जो राजकुमार आहे त्याला ना रात्री त्या मुलीचे त्याच्या गर्लफ्रेंडचे सारखे सतत फोन येत असतात आणि राजकुमार तिचा फोन उचलतो आणि राजकुमार तिला सांगतो की थोडे दिवस आता आपण शांत राहायला पाहिजे, कारण की आपल्याला घरामधील माझ्या एका व्यक्तीने आपल्या दोघांना आज पाहिलेलं आहे आणि त्या व्यक्तीने घरात जाऊन सगळं काही सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे काय होईल ना की आता आपल्याला भेटण्यामध्ये थोडंसं आपल्याला बंधन आता घालावं लागेल, कारण की थोडं शांतीला धरून आपल्याला आता राहावं लागेल. पण त्यानंतर राजकुमार तिला सांगतो, आता काही फोन करू नकोस, मी तुला समोरून फोन करेन. पण ती मुलगी काही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की आता बकरा बडा हो गया है और अभी इसे काटने का टाइम आ गया है. असं ती हिंदीमध्ये बोलत असते आणि ती म्हणत असते की आता बस झालं, मलासुद्धा या रिलेशनमधून खूप बोर होत आहे आणि मलासुद्धा आता ह्याचा एंड करावाच लागेल. हे सगळं ती ना पैशासाठीच करत असते. राजकुमारला पैशासाठीच ती फसवत असते. तर आपण पाहतो की आता तीसुद्धा म्हणते, आता मला याच्यामध्ये एंट्री ही घ्यावीच लागेल आणि याच्या एंड आपल्याला करावाच लागणार आहे. इकडे आपण मित्रांनो, आता आपण बघतो की राजकुमार जो आहे तो पुरताच भिलेला असतो, कारण त्याला आता प्रत्येक वेळी असंच वाटू राहतं की आता माझं भांडं फुटलं तर नाही, फुटणार तर नाही, आणि तो सतत आता घाबरल्यासारखा घरात वावरत असतो. आणि जसं का त्याला समजतं की खाली हॉलमध्ये आता आपल्याला बोलवलेलं आहे, त्यामुळे त्याला भीती वाटायला लागते की आता माझ्याबद्दलच काहीतरी चर्चा आहे की काय म्हणून. आणि त्यानंतर तो दबक्या पावलांनी येत असतो. सगळे हॉलमध्ये जमलेले असतात, तेव्हा त्याला बघून ऐश्वर्या म्हणते, ये राजकुमार, बस इथे, तुला इथे काही आरोप प्रत्यारोप करायला बोलवलेलं नाही आहे. तर मॉमला आपल्याला काहीतरी खास गोष्ट सांगायची आहे म्हणून आपल्या सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे. त्यानंतर राजकुमार बसतो. तर तिलोत्तमा सगळ्यांना सांगते की उद्या जो आहे संकर्षण आपल्या घरी येणार आहे, तो माझा लांबचा भाचा आहे म्हणून. आणि तो खूप हुशार आहे आणि तो स्पर्धा परीक्षा वगैरे असं खूप काही तो प्रोग्राम्स करत असतो म्हणून. आणि उद्या आपल्या घरात आल्यानंतरसुद्धा तो आपल्या या घरातील बेस्ट सून कोण आहे याची तो परीक्षा घेणार आहे. त्यामुळे उद्या तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट अशी म्हणत असते. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे सावली पण यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे का मॉम म्हणून. तेव्हा तिलोत्तमा मात्र गप्प शांत बसलेली असते. ती काहीच उत्तर देत नाही यावरती. त्यानंतर चंद्रकांतजी म्हणतात, हो, ऑब्व्हियसली ती पण करणारच आहे ना, कारण ती पण या घराची सूनच आहे म्हणून. पण तिलोत्तमा यावरती काहीच बोलणं, तिचं मत व्यक्त करत नाही म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे आता राजकुमारसुद्धा हा खूपच घरामध्ये शांत बसलेला असतो. आता संध्याकाळी आपण पाहतो की सावली आणि सारंग दोघे रूममध्ये बसलेले असतात आणि त्यानंतर सारंग तिला सांगतो की सावली, मला तुला एक काहीतरी दाखवायचं आहे, आणि तो एक मोबाईल तिला दाखवत असतो. तर सावली म्हणते, वाव, किती छान मोबाईल आहे म्हणून, तुमच्या हातामध्ये खूपच छान दिसत आहे म्हणून. त्यानंतर सारंग म्हणतो, अगं वेडे, हा मोबाईल मी माझ्यासाठी नाही आणला, मी हा मोबाईल तुझ्यासाठी घेऊन आलेलो आहोत. अजून किती दिवस तो साधाच फोन वापरणार आहेस म्हणून, आता स्मार्टफोन वापरायला पाहिजे तू. किती आवश्यक आहे स्मार्टफोन तुझ्यासाठी सावली.
त्यानंतर सावली तो मोबाईल बघून खूप खुश होते आणि तिला खूप आनंद वाटतो की एवढा मोठा मोबाईल, एवढा भारीतला मोबाईल. आपण ती म्हणते, "नाही, मी हा फोन नाही घेऊ शकत आहे म्हणून. कारण की मला त्या छोट्या साध्या फोनची सवय लागलेली आहे आणि तोच मला आवडतो म्हणून." त्यानंतर सारंग म्हणतो, "असं कसं बरं? असं काही नाही. ती आता तुझी सवय तुला मोडायला हवी. आता तू हाच फोन वापरायचा आहेस. घे बरं हा फोन. मी दिला आहे म्हणून हा फोन घे घे तू." त्यानंतर सावली मात्र "नाही, नाही, 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 हो, हो" म्हणता तो फोन ती ठेवून घेते. आणि सारंग सरांना म्हणते, "सारंग सर की खूप छान फोन आहेत आणि तुम्ही माझी एवढी काळजी करता. मला काय हवं नको ते हमेशा तुम्ही माझ्यासाठी बघत असता." तेव्हा सारंग म्हणतो, "अगं वेडे, माझं प्रेम आहे, माझी बायको आहेस तू. तुला काय हवं नको ही माझी जबाबदारी आहे." सावली म्हणते, "मी किती खुशनशीब आहे की मला तुमच्यासारखे पती लाभले आहेत." त्यानंतर सारंग म्हणतो, "हो, मी पण खूप नशीबवान आहे की मला तुझ्यासारखी बायको लाभलेली आहे, की एवढी संस्कारी, गुणी मुलगी कुठे भेटेल का शोधूनसुद्धा." आणि दोघं अगदी आनंदात हसत खेळत असतात. इकडे आपण सकाळी पाहतो की ऐश्वर्या जी आहे ती आपल्या मिररमध्ये तयार होत बसलेली असते आणि नील तिथे येतो आणि म्हणतो, "ऐश्वर्या, आज खूपच छान दिसत आहेस तू" म्हणून. "किती छान तयार झालेली आहेस" म्हणून. तर ऐश्वर्या म्हणते की "हो, पण तुम्हीच म्हटला होता ना की दिसणं म्हणजे सौंदर्य नसतं म्हणून. आतलं मन म्हणजे खरी सौंदर्यता आहे म्हणून. हे विसरलात का तुम्ही? मग आता कशाला माझ्या एवढे सौंदर्याची तारीफ करत आहात म्हणून." तेव्हा नील म्हणतो, "अगं असं नाही, माझी म्हणण्याची पद्धत वेगळी असली तरी तू कुठलेही संबंध कुठेच जोडत जाऊ नको. आणि प्रत्येक वेळी काय गं ऐश्वर्या, तू माझ्याशी भांडणाच्या मूडमध्येच असतेस. आपण आता हे भांडण वगैरे बाजूला ठेवलं पाहिजे आणि आपण प्रेमाने एकमेकांशी बोललं पाहिजे." पण ऐश्वर्या ही ऐश्वर्या असते. तिला मात्र तिचंच खरं करायचं असतं आणि ती कोणाला डिमांड देत नाही. कोणालाही भाव न देता तिलाच तिच्या मर्जीनं वागायचं असतं. ती म्हणत असते, "नाही, मी तुम्हाला माफ करणार नाही, कारण की तुम्ही माझा खूप मोठा अपमान केलेला आहे आणि त्यामुळे ही मोठी चूक तुमच्या हातून झालेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला माफ करणार नाही." नील जो आहे तिची कान धरून माफी मागतो. "बरं बाई, चुकलं माझं, मला माफ कर. इथून पुढे मी तुला कधीही काही बोलणार नाही. पण असं काही तू रागवत जाऊ नकोस." मात्र ऐश्वर्या काही मानायला तयारच नसते. ती म्हणते, "नाही, तुम्हाला मी माफ करणार नाही म्हणून आणि मला असं तुम्ही प्रेमाने काहीच बोलत जाऊ नका म्हणून." आणि त्यानंतर नील मात्र तिथून निघून गेलेला असतो. नंतर आपण बघतो की आता सगळेजण छान असे तयार झालेले असतात आणि संकर्षणच्या स्वागतासाठी तिथे उभे राहिलेले असतात. संकर्षण आतमध्ये येतो, सगळ्यांना भेटतो. तिलोत्तमाला सुद्धा भेटून म्हणतो की "मावशी, किती दिवसातून तुझी भेट होत आहे गं आणि किती दिवस आपण भेटलो नाही." आणि तिलोत्तमासुद्धा म्हणते, "हो रे, किती दिवसातून आलेला आहेस, किती वाळला आहेस, जरा खात-पीत जा ना शरीरासाठी. एवढा तू खवय्ई आहेस आणि स्वतःच अशी तब्येत ठेवलेली आहेस." तेव्हा संकर्षण म्हणतो, "कुठे वाळलेलो आहे, अशी तर बॉडी मेंटेन ही ठेवावीच लागते ना गं मावशी तू." त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, "हो, हो, बरोबर आहे ते पण." आणि त्यानंतर ती म्हणते, "चला आता आम्हाला पण खूप छान असं तुझ्या हातचं काही काही खायला भेटणार आणि आमची आता 8 दिवस तरी खूप मज्जा होईल." तेव्हा संकर्षण म्हणतो, "नाही गं मावशी, 8 दिवस एवढं कुठे, मला तर लवकरच जावं लागेल." तिलोत्तमा म्हणते, "नाही, नाही, मी तुला काही लवकर जाऊ देणार नाही. यावेळेस तरी तुला माझ्याकडे जास्त दिवस राहायलाच पाहिजे." त्यानंतर आता तिलोत्तमा त्याला म्हणते की "चल आता आत ये" म्हणून. आणि त्यानंतर तिलोत्तमा सगळ्यांची ओळख करून देत असते. त्यानंतर संकर्षण जो आहे तो ऐश्वर्याशी बोलत असतो आणि ऐश्वर्याला म्हणतो, "हीच तुझी ना गं मोठी सून आणि खूप तू बोलत होतीस तिच्याबद्दल की ती खूप बिझनेस सांभाळते म्हणून. पण मला एक गोष्ट पटत नाही हिची की हिला काय सगळ्यांसमोर पुढं आणि सगळ्यांच्या कामामध्ये हिला चुका काढायच्या असतात." तेव्हा तिलोत्तमा म्हणते, "काय हे संकर्षण, काय बोलत आहेस तू?" तेव्हा संकर्षण तिला म्हणतो, "सॉरी, म्हणजे मी असं ऐकलं होतं कोणाच्या तरी तोंडातून की ऐश्वर्याला हमेशा दुसऱ्यांच्यामध्ये चुका शोधायची तिला खूप हौस आहे किंवा ती शोधत असते म्हणून." आणि त्यानंतर मात्र ते ऐश्वर्याला विचारत असतात की "ऐश्वर्या, असं समज की या घरामध्ये तुझ्यानंतर कोणती अशी सून तुझ्या आवडीची असेल म्हणून तुझ्यानंतर." तेव्हा ऐश्वर्या म्हणते, माझ्यानंतर तर मला असं वाटतंय की माझ्यानंतर तर ताराच या घरामधली सून असू शकते. पण माझ्यानंतर माझ्या एवढं होण्यासाठी तिला अजून खूप मेहनत करावी लागणार आहे आणि खूप अजून तिला टाईम आहे म्हणून." पण संकर्षण म्हणतो की "हो, तारा तुझ्या एवढं पोचायला तिला खूपच वेळ लागणार आहे म्हणून." आणि त्यानंतर मात्र संकर्षण म्हणतो की "तारा वजे, गायिका तारा वजे, तुम्हाला काय
काय नक्की सांगायचं आहे तुमचं आणि सोहमच्या नात्याबद्दल? तुम्ही काही सांगू शकता का तुम्हाला काय सांगायचं आहे? तेव्हा तारा म्हणते की माझं आणि सोहमचं नातं हे पूर्वी खूप छान होतं. पण जसं का मी या घरामध्ये आले आहे ना, तसं सोहमचं मात्र माझ्याकडे बिलकुलही लक्ष नसतं. त्याचं सतत आपलं सावली वहिनी चालू असतं आणि सतत सावली वहिनीच्या मागचा शेपूट बनवून तो फिरत असतो. तर तिलोत्तमा रागाने तिच्याकडे बघत असते. म्हणते, तारा काय बोलत आहेस? तर तारा म्हणते, म्हणजे तसं नाही मला म्हणायचं, पण तो सारखा जास्त सावली करत असतो आणि त्याचं लक्ष माझ्याकडे कमीच असतं म्हणून. त्यानंतर संकर्षण जो आहे तो तिलोत्तमाला म्हणते, काय गं तिलोत्तमा, तुझा हा एवढा गुणी मुलगा, एवढं तू त्याला संस्कार दिले आणि एवढ्या छान सुंदर, आणि तुझी काय ती व्याख्या गं, नितांत सुंदर, अशा मुलीला भाव देत नाही, तिच्याकडे डुंकूनसुद्धा बघत नाही. मग काय या नितांत सुंदर बायका घरात आणून, सुना घरात आणून त्याचा फायदा गं? आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, काय आहे संकर्षण, काय बोलत आहे? आणि त्यानंतर मात्र ती सोहमला म्हणते, सोहमचा स्वभाव तुला माहीत आहे ना कसा आहे ते. सोहमला जास्त काही विचार तो करत नाही. जे काही आहे ते हसी मजाकमध्येच तो घालवत असतो रे. आणि त्यानंतर आपण पाहतो की अमृताचा नंबर येतो. तेव्हा तो म्हणतो की हां, मला ही अमृता मात्र खूप आवडते. कधीही कोणाला काहीही उलट बोललं नाही किंवा कोणाला कितीही चुका कोणाच्या झाल्या तरी ती बिचारी कोणाला काहीच बोलत नाही. हिचा स्वभाव मला खूप आवडतो. आणि ही कोण, सावली वहिनी ना, ही सावली वहिनी. आणि त्यानंतर मात्र सावली वहिनीकडे नंबर आल्यानंतर संकर्षण म्हणतो, सावली वहिनी बोल ना, तू काहीतरी बोल ना. तेव्हा सावली वहिनी म्हणते, मी मी काय बोलणार ना आता, म्हणजे मी काय बोलू शकते ना. तेव्हा संकर्षण म्हणते, मला हे ऐकल्यानंतर शब्द मला खूप बरं वाटतं. म्हणजे कसं आहे ना, मी एवढा जास्त हमेशा बोलत असतो आणि मला बोलल्याशिवाय तर बिलकुल जमत देखील नाही. बोलणं आणि खाणं हे मला चांगल्या पद्धतीने मला येत असतं. आणि जर असं समोरून मला कोणी बोललं की मी काय बोलू, म्हणजे एकदम गप्प माणूस असेल, शांत असेल, तर म्हणजे मला थोडंसं वेगळंच वाटत असतं आणि सगळे हसत असतात. त्यानंतर आपण म्हणतोय, तिलोत्तमा म्हणते, काय रे बबलू, तू काय करणार आहेस की नाही संध्याकाळी पार्टिसिपेट वगैरे? कारण आज संध्याकाळी आपण ह्या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत आणि सगळ्यांनी आपापल्या बायकांना मदत करायची आहे म्हणून. आणि बबलूला तिलोत्तमा म्हणते, तू काय करशील की नाही? तेव्हा बबलू म्हणते, नाही नाही, खाणं पिणं म्हटलं की मला घरी थांबावंच लागेल ना, त्यामुळे मी पण थांबत आहे या सगळ्यांसोबत आणि मी इथे हे करेन म्हणून, मदत करू लागेल म्हणून. आणि त्यानंतर आता आपण पाहतो की आता स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होणार असते. पण त्याच्या अगोदर संकर्षणला चहा आणलेला असतो आणि संकर्षण चहा पितो आणि चहाची अगदी भारी तारीफ करतो. म्हणते, वा काय चहा आहे, एक नंबर चहा, कडक बनवलेला आहे. तेव्हा सोहम लगेच म्हणतो, हा चहा तर सावली वहिनींनी बनवलेला आहे, मग होणारच एकदम कडक आणि मस्त मस्त चहा. त्यानंतर संकर्षण म्हणतो, खरंच गं, चहाला सुद्धा किती चव आलेली आहे. खरंच सावली वहिनीच बघ, मला तर वाटतंय हीच विनर होणार आहे. आणि तिलोत्तमा त्याच्याकडे बघून हसत असते आणि सारंगसुद्धा हसत असतोच. सगळ्यांना आनंद झालेला असतो, मात्र तारा, ऐश्वर्या या दोघींना मात्र आनंद झालेला नसतो या वाक्यावरून. आता इकडे आपण पाहतो की आता सगळी संध्याकाळच्या तयारीला लागलेले असतात की प्रत्येकाला काही ना काही बनवायला ते देणार असतात. आणि इकडे मात्र आता राजकुमारला सतत त्या मुलीचे फोन येत असतात त्याच्या फोनवरती. त्याचं मात्र या सगळ्यांसमोर काहीच लक्ष नसतं. त्यानंतर संकर्षण त्याला म्हणत असतो, काय रे राजकुमार, तुला तर सारखेच फोन येत आहेत म्हणून ऑफिसचं काम जरा बाजूला ठेव, मी पण माझं काम ठेवून मी तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहोत ना. तेव्हा राजकुमार म्हणतात, नाही रे, एक महत्त्वाचे फोन येत असतात, काय करणार ना, कामाचा व्याप आता खूप वाढलेला आहे. आणि राजकुमारचं मात्र तिथे बिलकुलही लक्ष नसतं. सतत तो तिचा फोन कट करत असतो आणि ती फोनवर फोन करत असते. तर आपण इथे पाहतो आता की आता सगळी तयारी झालेली असते. सगळे आपले आपले कॉस्ट्यूम घालून आलेले असतात आपलं जेवण बनवण्यासाठी. आता सावली, राजकुमारसुद्धा खाली येत असतात आणि राजकुमार एका भिंतीच्या आड उभा राहून तिला फोन करून सांगत असतो की मला बार फोन करू नकोस म्हणून. घरामध्ये अगोदरच सगळं वातावरण चिघळलेलं आहे म्हणून. आणि मी घरामध्ये एक स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मी सहभागी झालेलो आहोत. पण ती काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते, मला तुझ्या घरी यायचं आहे म्हणून. मी आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी येणार आहे म्हणून. आणि त्यानंतर राजकुमार म्हणतो, ठीक आहे, मी घराच्या बाहेर आहे, मी तुला तिथेच भेटायला येतो म्हणून. आणि हे सगळं ऐकते ती म्हणजे सावली. मग सावलीला आता मात्र खूप मोठा डाऊट येतो की आता हे आपण जे मनामध्ये एवढ्या वेळा गिल्ट मानत होतो की खरंच माझं चुकलं. सारंग नंतर सावली जी आहे ते
राजकुमारचं सगळं बोलणं ऐकते आणि तिला असं कुठेतरी वाटतं की खरंच मी चुकी केली नव्हती. मी अगदी बरोबर बोलत होते. या राजकुमारानेच घरामध्ये सगळ्यांना कांगावा करून मी कसा चांगला आहे, मी किती वाईट नाही आहे हे त्याने दाखवून दिलेलं आहे. पण राजकुमार दादाचं खरंच बाहेर अफेअर आहे आणि त्या मुलीचं नावसुद्धा तिला माहीत असतं. आणि आता हेच तिच्या डोक्यामध्ये पक्कं फिक्स बसलेलं असतं. त्यानंतर आपण पाहतो की आता पुढे यांचा जो काही शो आहे तो होणार आहे, स्पर्धा होणार आहे. सगळे स्पर्धेसाठी उभे राहिलेले असतात आणि प्रत्येकाला कोणाला पिठलं भाकरी, कोणाला झुणका भाकरी, कोणाला मॉडर्न डिश, कोणाला सावलीला काही वेगळंच दिलेलं असतं. आणि त्यामध्ये आता संकर्षणची आहे ती स्पर्धा चालू झालेली आहे. तर आता पुढच्या भागामध्ये पाहणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की नक्की पुढे आता या स्पर्धेमध्ये कसा इंटरेस्टिंग पार्ट आपल्याला बघायला भेटत आहे. आणि ती जी मुलगी आहे तिची एंट्री, दमदार एंट्री या व्हिडिओत होणार आहे. तर पुढचा आज रात्रीचा भाग बघायला विसरू नका.